होती. भीती पण वाटत होती आणि आनंद तर त्याहून जास्त होता. जसजशी तुझी चाहूल वाढत गेली, तसतसा त्रास सुद्धा कमी होत गेला आणि तुझ्या येण्याने अगदी सगळीकडे आनंद सुद्धा झाला. दुसरी सुद्धा मुलगी झाली म्हणून सगळे नाराज होते, पण आई-बाबा मात्र खूप खुश होते. कारण तुझ्या रूपाने दुसरी सुद्धा लक्ष्मी आमच्या आयुष्यात आली होती आणि तू इतकी भरभराट घेऊन आली होती की आम्ही तुला शब्दात नाही सांगू शकत. त्या गोष्टींचा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. त्या गोष्टी तुझ्या येण्याने घडल्यात आणि त्याही 1 वर्षात. लहानपणी इतकी गुणी आणि शांत असलेली सर्वज्ञ माझी आता अख्खं तुफान होऊन घर डोक्यावर घेते, तरी सुद्धा आम्हाला त्याचं इतकं कौतुक वाटतं आणि प्रत्येक गोष्ट आम्ही डोळ्यात साठवून ठेवतोय. कारण हे बालपण परत नाही. प्रत्येक वेळी दीदीसोबत भांडणं, पण दीदीशिवाय न राहणं, दीदीला स्कूलमधनं आणायला जाणं, दीदी स्कूलमधनं येण्याची वाट बघणं, आलं की दीदीला मिठी मारणं, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुझं दीदीवरचं प्रेम आहे. दररोज बाबा ऑफिसला गेले की बाबा घरी येण्याची वाट बघणं, बाबा आले की माझा बाबा, माझी आई आणि बाबांना मिठी मारणं किंवा बाबा घरी आल्यावर आईशी भांडणं, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुझं खूप कौतुक वाटतं. आणि इतक्या लहानपणी असताना सुद्धा तू आई बाबांना इतका छान सपोर्ट करते, म्हणजे जराही त्रास न देता तुम्ही इतक्या छान वाढताय, इतक्या गुणी आरोग्यदायी आहात, यातच आमचं सगळं काही आहे. आणि बघता बघता आता माझं बाळ 2 वर्षाचं होतंय. कळलंच नाही की कधी 2 वर्ष गेले आणि कधी माझं बाळ 2 वर्षाचं झालं. प्रत्येक वेळी असं वाटतं की तुम्ही कधीच मोठं होऊ नये, असंच लहान राहावं. तुम्ही किती जरी मोठ्या झालात तर आई-बाबांसाठी मात्र त्यांच्या लहान चिमण्याच आहात. घरात कोणाशी कधीही जास्त न बोलणारा तुमचा बाबा आता तासनतास तुमच्याशी गप्पा मारत बसतो किंवा अगदी चेहऱ्याला पावडर सुद्धा न लावणारा तुमचा बाबा आता तुमच्याकडून इतका मेकअप करून घेतो, त्याही त्याच्या गोड लेकींकडून. हेच असतं बाप लेकीचं प्रेम. तुझी प्रत्येक पहिली गोष्ट, तुझ्या प्रत्येक आठवणी आम्ही इतक्या जपून ठेवल्यात आणि तुझ्यासोबत आम्ही रोज नव्यानं आमचं बालपण जगतोय आणि तुझ्या येण्याने आमच्या आयुष्यात इतका बदल झालाय की आम्ही शब्दात नाही सांगू शकत. आता तू 2 वर्षाची होते, वाटलं नव्हतं इतक्या लवकर दिवस पटपट संपून जातील आणि कसे 2 वर्ष गेले खरंच कळालं सुद्धा नाही. आणि बघता बघता माझी सर्वज्ञ आता 2 वर्षाची होते. किती छोटंसं असणारं बाळ माझं आता 2 वर्षाचं होतंय आणि यावर खरंच विश्वास बसत नाही की तू इतक्या लवकर मोठी झाली. अशीच खूप मोठी हो, यशस्वी हो आणि अशीच छान राहा. आणि तुम्ही किती जरी मोठ्या झालात तर आई-बाबांसाठी मात्र तुम्ही त्यांच्या लहान चिमण्याच आहात आणि तुम्हाला खूप मोठं झालेलं आम्हाला बघायचंय. आई-बाबांचीच काहीतरी अगोदरच्या जन्माची पुण्याई असावी म्हणून त्यांची आमच्या पोटी इतक्या गोड आणि गुणी लेकी तुम्ही झाल्यात. खूप मोठे व्हा, खूप यशाच्या उंच शिखरावर जा. तुम्हाला खूप मोठं झालेलं आई-बाबांना बघायचंय आणि आई-बाबा सुद्धा तुम्हाला असाच कायम सपोर्ट करतील. आणि माझ्या लेकींना सुखात ठेवा. त्यांना कशाचीच कमी पडू देऊ नका. जगातलं सगळं सुख त्यांना लाभू द्या. एवढी श्रीचक्रधर चरणी प्रार्थना. परत एकदा माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा.